नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहतात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. लोकस्वराज्य आंदोलन संघटनेची उमरी येथे आज बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये 27 एप्रिल रोजी होणाऱ्या मुंबई येथे आझाद मैदानावर मोर्चाच्या नियोजनासंदर्भात ही बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये काही नवीन पदाधिकाऱ्यांची निवडसुद्धा करण्यात आलेली आहे. तर तालुका अध्यक्षपदी बालाजी संभाजी बंगारीकर, तर तालुका मार्गदर्शकपदी पिराजी भुजंगराव झिंजोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढे या बैठकीला आवर्जून तालुक्यातील लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा मोठा प्रभावी या ठिकाणी तालुक्यामध्ये आपण काम करू शकतो. मी एकटा अध्यक्ष झालो म्हणजे काय मी स्वतः एकटा पुढं काहीच करू शकत नाही. कारण जिथं वर्चस्व निर्माण करायचं असेल, जिथं आपली ताकद लावून संघटनेला मोठं करायचं असेल तर तुझ्या सर्वांचं सहकार्य लागते आणि तुम्ही मला सहकार्य करायला असेल ते सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि तालुका अध्यक्ष या नात्याने सांगतो की तुम्ही सर्वांनी फोन केल्यावर मॅसेज पडल्या ज्या तारखेला आपली काय बैठक असेल, काही विचार करण्याची आपण छोटी मोठी जे काही बैठका लावतो त्या बैठकीला तातडीनं उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि कारण आपण एका जागी जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपलं संघटन होत नाही. जोपर्यंत आपण संघटन होत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण संघर्ष करू शकत नाही, रस्त्यावरती लढाई लढू शकत नाही, तोपर्यंत आपण इथल्या समाजाला न्याय देऊ शकतो. हे खरं वास्तव आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरावंच लागलं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावंच लागलं. समाजाच्या अडचणी प्रश्न आपल्याला सोडावंच लागतील. पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, पंचायत समिती असतील, जिल्हा ज्याच्याही काही अडचणी असतील, योजना असतील, कुठल्याही संदर्भात असतील, ज्या अधिकाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांना काम करत असेल तर त्या कर्मचाऱ्याला उत्तर देण्यासाठी झिंजोरे पिराजी भुजंग उमरी तालुका मार्गदर्शक म्हणून माझी या ठिकाणी निवड झालेली आहे. तरी मी संघटनेच्या माध्यमातून जे काही प्रश्न असतील मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करून कामाला बळ देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यासोबत आपलं नाव सांगा. बालाजी संभाजी बंगारीकर, लोकस्वराज्य आंदोलन तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. त्याबद्दल सर्वच या संस्थेच्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन. आपली आज लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या तालुका अध्यक्षपदावर निवड झालेली आहे. तर या उमरी तालुक्यातल्या समाज बांधवासाठी आपण काय सांगणार आहात? माझी अध्यक्षपदी निवड झाल्याने मी समाजातील सर्व तळागाळातील जनसामान्य लोकांच्या ज्या बी काही प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. आणि समाज धरून समाजाच्या आणि संघटनेच्या जे बी काही कामं असतील ते मी नेटानं पूर्ण करणार आहे. आणि या उमरी तालुक्यातील लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचं नेटवर्क कशा पद्धतीने वाढवता येईल तो मी त्याच्यावर पूर्णपणे भर देऊन मी संघटनेचं काम मोठं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्यासोबत या तालुक्यातली जे बी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या सोबतीनं आणि संघटनेने दिलेली जबाबदारी ती मी पूर्ण करणार आहे. मुंबई येथे कार्यक्रमाचं काहीतरी ऐकण्यात आले, काय पुढील काय दिशा आहे तुमची? लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या माध्यमातून मुंबई आझाद मैदानावर जो धरणे आंदोलन आहे आणि ती आहे आरक्षण उपवर्गीकरणासाठी. आणि तिथं हजारोच्या संख्येने उपस्थित राहून हा आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न नाही मुख्यमंत्र्याकडे अनंत बदर समितीचा अहवाल सादर झालेला आहे, तरी पण तुम्ही आरक्षणाचा विषय घेऊन कसं काय चाललं? तो समितीनं अहवाल सादर केला आहे, परंतु इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनं अजूनही त्या प्रश्नावर निर्णय घेऊन आम्हाला आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा केलेला नाही. तो करेल की नाही याच्यावर आमचा सरकारवर आमचा विश्वास नाही. म्हणून ते आम्ही मिळवण्यासाठी परत एकदा आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करणार आहोत.
जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न या मुख्यमंत्र्यांना सोडवणार नाही आणि जाहीर करून जोपर्यंत जाहीर करणार नाही आणि तो निर्णय लागणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अशाच बातम्याच्या अपडेट्स पाहण्यासाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक